The second mass by mass type of concentration unit is mole fraction. Mole fraction is also used to study the concentration of solution. Now, what is mole fraction? Mole fraction represents the number of molecules of particular component in the mixture divided by the total number of moles in the given mixture. What is mole fraction? Mole fraction is the number of moles of a particular component in mixture divided by the total number of moles in given mixtures. आता मोल फ्रॅक्शन म्हणजे काय? तर मोल फ्रॅक्शन म्हणजे नंबर ऑफ मोल्स, कॉम्पोनंटचे जे मोल्स आहेत त्यांचा फ्रॅक्शन. म्हणजे काय? तर आपलं एखादं सोल्युशन आहे ते दोन कॉम्पोनंटनी तयार झालंय. फॉर एक्झाम्पल NaOH, ॲक्वियस NaOH सोल्युशन. आता ॲक्वियस NaOH सोल्युशन मध्ये NaOH आहे, सोडियम हायड्रॉक्साईड, आणि वॉटर आहे. आता ह्या दोन कॉम्पोनंटनी हे सोल्युशन आपलं तयार झालंय. मग ह्या सोल्युशनचा मोल फ्रॅक्शन कसा काढायचा? तर नंबर ऑफ मोल्स ऑफ, आता आपण आधी NaOH चा मोल फ्रॅक्शन काढूया आणि मग वॉटरचा मोल फ्रॅक्शन बघू. मग इथे नंबर ऑफ मोल फ्रॅक्शन ऑफ NaOH आपण कसा काढायचा? तर नंबर ऑफ मोल्स ऑफ NaOH डिवायडेड बाय द नंबर ऑफ मोल्स ऑफ NaOH प्लस नंबर ऑफ मोल्स ऑफ वॉटर, मीन्स टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ बोथ कॉम्पोनंट्स. ह्या फॉर्म्युल्याने किंवा ह्या पद्धतीने आपण मोल फ्रॅक्शन काढू शकतो. आणि हेच डेफिनेशन मध्ये सांगितलेलं आहे की द नंबर ऑफ मोल्स ऑफ पर्टिक्युलर कॉम्पोनंट इन अ मिक्सचर डिवायडेड बाय द टोटल नंबर ऑफ मोल्स इन द गिवन मिक्सचर. आता फॉर्म्युलासाठी आपण एक केस कन्सिडर करू. आपल्याकडे एक्स आणि वाय हे दोन कॉम्पोनंट असलेलं सोल्युशन आहे. मोल फ्रॅक्शन ऑफ एक्स मला काढायचं असेल तर तुम्ही कसा काढणार? मोल फ्रॅक्शन ऑफ एक्स इज इक्वल टू मोल्स ऑफ एक्स, नंबर ऑफ मोल्स ऑफ एक्स डिवायडेड बाय नंबर ऑफ मोल्स ऑफ एक्स प्लस नंबर ऑफ मोल्स ऑफ वाय. हा झाला मोल फ्रॅक्शन ऑफ एक्स साठीचा फॉर्म्युला. आता वाय साठी मोल फ्रॅक्शन ऑफ वाय. मोल फ्रॅक्शन ऑफ वाय इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ वाय डिवायडेड बाय नंबर ऑफ मोल्स ऑफ एक्स प्लस नंबर ऑफ मोल्स ऑफ वाय. आता आपण मोल फ्रॅक्शन ह्या पॉइंटवर, ह्या कॉन्सन्ट्रेशन युनिटवर न्यूमेरिकल पाहू. डिटरमाइन द मोल फ्रॅक्शन ऑफ मिथेनॉल अँड वॉटर इन ए सोल्युशन प्रिपेअर्ड बाय डिझॉल्विंग 5.5 ग्रॅम ऑफ अल्कोहोल मीन्स मिथेनॉल इन 40 ग्रॅम ऑफ वॉटर. इथे आपल्याला मोल फ्रॅक्शन काढायचं आहे. न्यूमेरिकल काय आहे? तर आपल्याला मिथेनॉल आणि वॉटर या दोघांचा मोल फ्रॅक्शन काढायचं आहे. आता ह्यांचं जे सोल्युशन आहे हे कसं तयार झालंय? तर 5.5 ग्रॅम ऑफ अल्कोहोल आहे आणि 40 ग्रॅम ऑफ वॉटर आहे. आता आधी आपण फॉर्म्युला बघूया. मोल फ्रॅक्शन इज इक्वल टू, आधी आपण मिथेनॉलचा बघू, CH3OH, नंबर ऑफ मोल्स ऑफ मिथेनॉल डिवायडेड बाय नंबर ऑफ मोल्स ऑफ मिथेनॉल प्लस नंबर ऑफ मोल्स ऑफ वॉटर. हा झाला मोल फ्रॅक्शन मिथेनॉल साठीचा फॉर्म्युला. आता आपण वॉटर साठी बघूया. मोल फ्रॅक्शन ऑफ वॉटर इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ वॉटर डिवायडेड बाय नंबर ऑफ मोल्स ऑफ मिथेनॉल प्लस नंबर ऑफ मोल्स ऑफ वॉटर. आता हे झाले आपले दोन मेन फॉर्म्युले. आता हे जे फॉर्म्युले आहेत त्या फॉर्म्युल्यात जो नंबर ऑफ मोल्स आहे तो आपण कसा काढतो? तर तो असा काढतो. नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू वेट डिवायडेड बाय मॉलिक्युलर वेट. नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू वेट डिवायडेड बाय मॉलिक्युलर वेट. या फॉर्म्युल्याने आपण नंबर ऑफ मोल्स काढतो. मग ह्यासाठी आपल्याला काय लागणार आहे? पहिलं म्हणजे मिथेनॉलसाठी आपल्याला मिथेनॉलचं वेट लागणार आहे.
आता हे किती आहे तर 5.5 ग्रॅम. आणि आपल्याला मिथेनॉलचं मॉलिक्युलर वेट लागणार आहे. मिथेनॉलचं मॉलिक्युलर वेट काढायचं असेल तर आपण काय करतो, तर मिथेनॉलमध्ये 1 कार्बन आहे, 1 ऑक्सिजन आहे आणि 4 हायड्रोजन आहेत. कार्बन 12, ऑक्सिजन 16 आणि 4 हायड्रोजनचे 4 म्हणजे किती झाले बघा 32. 6 4 10 आणि 2 12 हात चाला 1 1 2 3 32. मॉलिक्युलर वेट ऑफ मिथेनॉल किती झालं 32. आता आपण मिथेनॉलचाच आधी नंबर ऑफ मोल्स काढू. नंबर ऑफ मोल्स ऑफ मिथेनॉल या वरच्या फॉर्म्युलाप्रमाणे 5.5 भागिले 32. आता इथे आपण कॅल्क्युलेटरचा वापर केला तर आपल्याला आन्सर 0.17 एवढं मिळेल. त्यानंतर आता आपल्याला नंबर ऑफ मोल्स ऑफ वॉटर आपण काढू. H2O. H2Oचं वेट आपल्याला दिलेलं आहे, किती दिलंय बघा 40 ग्राम. त्यानंतर मॉलिक्युलर वेट ऑफ वॉटर हे सुद्धा आपण सोप्या पद्धतीने काढू शकतो. ऑक्सिजन 16, हायड्रोजन 1, ॲटॉमिक वेट आपल्याला माहिती आहे. इथे हायड्रोजन 2 आहेत, 16 अधिक 2 18. आता नंबर ऑफ मोल्स ऑफ वॉटर हे किती असतील 40 भागिले 18. जर भागाकार तुम्ही केलात तर आपल्याला आन्सर 2.2 एवढं मिळेल. आता ह्या ज्या व्हॅल्यू आहेत नंबर ऑफ मोल्स ऑफ मिथेनॉल अँड नंबर ऑफ मोल्स ऑफ वॉटर हे आपल्याला नंबर ऑफ मोल्स ऑफ वॉटर 40 भागिले 18 जर कॅल्क्युलेटरने आपण जर ते सॉल्व्ह केलं 2.2 एवढं आपल्याला मिळेल. आता ह्या ज्या व्हॅल्यू आहेत ह्या आपल्याला वरच्या फॉर्म्युलामध्ये टाकायच्या आहे. त्या आपण पुट केल्या. मोल फ्रॅक्शन of methanol is equal to number of moles of methanol means 0.17 divided by number of moles of methanol plus number of moles of water. तर आपल्याला व्हॅल्यू किती मिळते बघा. जर तुम्ही कॅल्क्युलेटरने कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला व्हॅल्यू 0.073 एवढी व्हॅल्यू आपल्याला मिळेल. 0.073 एवढी व्हॅल्यू आपल्याला मिळेल. आणि सिमिलरली मोल फ्रॅक्शन ऑफ वॉटर इज इक्वल टू आता वॉटरसाठी नंबर ऑफ मोल्स ऑफ वॉटर डिवायडेड बाय नंबर ऑफ मोल्स ऑफ मिथेनॉल प्लस नंबर ऑफ मोल्स ऑफ वॉटर. आता हे जर आपण कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला आन्सर किती मिळेल तर 0.93. आपल्याला आन्सर किती मिळेल 0.93. अशा सोप्या पद्धतीने आपण नंबर ऑफ मोल्स आपण काढू शकतो. फॉर्म्युला आपल्याला सेम आहे. मोल फ्रॅक्शन ऑफ मिथेनॉल इज इक्वल टू और मोल फ्रॅक्शन इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ कॉन्स्टिट्यूएंट डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ ऑल कॉन्स्टिट्यूएंट. हा फॉर्म्युला वापरून आपण हे काढू शकतो. थँक्यू.